जुना कार्यकर्ता असल्यामुळे मला माझ्या बाबतीत विचार केला आणि मला उमेदवारी दिली। त्या उमेदवारीला प्रभाग नंबर 10 मधील सगळे मतदार बंधू भगिनींनी मला मोठ्या प्रमाणावर मतदान करून आज विजयी केले। पण मी त्यांच्या आशीर्वादाने नगरसेवक झालो। द बेस्ट चाळीसगाव घडवण्याचा जो दादांचा ध्येय आहे व आता त्या चाळीसगावकरांनी विश्वास दावलाय। आता राहील काम जे आहे ते करण्यासाठी मंगेशदादा चव्हाण व प्रतिभाताई नगराध्यक्षा यांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत। मी संभाजी शिवाजी गवळी क्रमांक 10 मधील जे पहिले मंगेशदादा चव्हाण आमदार साहेबांनी जे कामं केले, विकास कामं, त्या कामाच्या याने तो निर्णय घेऊन मला प्रभाग 10 मधील मतदार बंधू भगिनी व गवळी समाजाने मला बहुमताने मतदान केलं व मला विजयी झालो। त्यांच्या याच्यावर मी नगरसेवक झालोय। राहील काम जे आहे ते करण्यासाठी मंगेशदादा चव्हाण व प्रतिभाताई नगराध्यक्षा यांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत। राहील जे बी कामं काय असन, कुणाचे सुखात राहो दुखात राहो, काही गोष्टी व्याज येतील, गोरगरीब मतदार बंधू आणि भगिनी यांच्यासाठी आम्ही सदैव अवेळी सुद्धा तयार आहोत। मूळ दूध म्हणजे म्हशी धुणे, दुग्ध व्यवसाय व शेती करणे। या शेती करत असताना आपल्या गवळी समाजाचे बरेच पहिले जे कार्यकर्ते होते ते भाजपचंच काम करते। त्यामुळे आम्हाला भाजपची गोष्ट ही एकदम चांगली वाटली की भाजप पक्षात कुठेतरी सामान्य माणसाला न्याय मिळतो। असं या कार्यकर्त्याने आम्ही आजपर्यंत जी काम करण्यास सुरुवात केली तर पक्षाच्या शिष्टाने पहिली वेळेला बूथ प्रमुख म्हणून दिलं। त्यावेळेस बूथ प्रमुख कोणी व्हायला चाळीसगावकडून तयार नाही ते होतं। त्यावेळेस विचार केला, म्हटलं आपण काम करतो बूथ प्रमुखही करणार। बूथ प्रमुख केल्यानंतर पक्षाने विश्वास दिला, मला कार्यक्रमाचे नियोजन चांगले। आज पंडित दीनदयाळ यांची जयंती आहे ती साजरी करायची, तर आम्ही प्रभागात जाऊन ठिकठिकाणी साजरी करायचो। डॉक्टर श्यामाजी प्रसाद यांचे कार्यक्रम घ्यायचा असतो, तर त्यावेळेस आम्हाला जबाबदारी मिळेल ते कार्यक्रम आम्ही नेहमी घेत असतो। या कार्यक्रमाची आमची दखल घेऊन कुठेतरी आम्हाला मंगेशदादा यांनी न्याय दिले की नाही भाषे काही कार्य जुने कार्यकर्ते आहे यांना कुठेतरी न्याय मिळावा, काही करावा। पहिली जी उमेदवारी दिली गेली त्यावेळेस एवढा पक्षाचा मोठा हे नव्हता, पण आज पक्षाला भरपूर जागी मान्यता मिळाल्या विकासाच्या कामातून त्याच्यातून। ह्या पाहून मी जुना कार्यकर्ता असल्यामुळे मला माझ्या बाबतीत विचार केला आणि मला उमेदवारी दिली। त्या उमेदवारीला आमच्या समाजाने भरघोस मतदान करून प्रभाग नंबर 10 मधील सगळे मतदार बंधू भगिनींनी मला मोठ्या प्रमाणावर मतदान करून आज विजयी केले। पण मी त्यांच्या आशीर्वादाने नगरसेवक झालो। शासन काही गटारींच्या पाणीच्या नाले वगैरे स्वच्छ करणं मी त्यापूर्वी काम केलेलं आहे। आपलं विच्छाने फुलाचं घेतलेलं आहे, सभागृह घेतला आहे गवळी समाजासाठी व मंदिरासाठी जे आपलं शिवशिदाजी मंदिर आहे त्यातले कामं घेतले। आणि आता अनेक राहील जी कामं आहे ते दादा मंगेशदादा चव्हाण व प्रतिभाताई चव्हाण यांच्या माध्यमातून, आपल्या नगराध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण यांच्या माध्यमातून राहील विकास कामे आम्ही राहील करू। पहिल्या विकास कामाच्या मुद्द्यावर आम्हाला प्रभागातील बंधू आणि भगिनी यांनी भरघोस मताने विजय केलेले तर आहेच। द बेस्ट चाळीसगाव घडवण्याचा जो दादांचा ध्येय आहे व आता त्या चाळीसगावकरांनी जे विश्वास दावलाय आता, आणि ते दादांची मिसेस म्हणजे प्रतिभाताई चव्हाण यांना भरघोस मताने विजयी केलाय। द बेस्ट चाळीसगाव घडव हा आमचा ध्येय आहे। त्यामुळे मी सर्व मतदार बंधू भगिनी व गवळी समाजाचे आभार मानतो व त्यांच्यासाठी सदैव कटिबद्ध प्रभागातील काम करण्यासाठी हमेशा तयार आहे।